नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन। त्याला माहिती विश्लेषण किंवा आपण DI सुद्धा असं म्हणतो। माहिती विश्लेषण भाग 7व्या क्रमांकाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण DIच्या संदर्भानं सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न बघूयात। तर ही तुमच्या माहितीसाठी आपण DI या टॉपिकवर या अगोदर 6 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते सुद्धा तुमच्यासाठी येणाऱ्या सेट एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, म्हणून ते सुद्धा व्हिडिओ बघा। त्या सर्व व्हिडिओचे लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। प्रश्न पाहूयात आपण। आपला प्रश्न क्रमांक आहे 1 ते 2 सोबतच्या आलेखावरून सोडवा। प्रमाण y अक्षावर 0.5 सेमी ते 5 सेमी, मग बघा 0.5 सेमीला काय 5 अंश सेल्सिअस किमान कमाल। इकडे आहे तापमान सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45। मग सोमवारी बघा किमान तापमान किती आहे 35, कमाल किती आहे 45। मंगळवारी 30, 35, बुधवारी बघा 15, 20, गुरुवारी 30, 35, शुक्रवारी 25, 30, शनिवारी 10, 15, रविवारी 20, 25। आता यावर आधारित काय प्रश्न ते आपण पाहूयात। आठवड्याची किमान तापमानाची सरासरी किती येईल? काय करावं लागेल किमान तापमान काढण्यासाठी? सरासरी एकूण घटकांची बेरीज भागाला एकूण घटक। घटक कोणकोणते आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। सगळ्यांची बेरीज झाली 165। सरासरी किती जण आहेत? ते 7 आहेत। सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणून आलं 23.57। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे मंगळवारी असलेल्या कमाल तापमानाचे किमान तापमानाशी गुणोत्तर किती? मंगळवार पहा कुठे, इथे हे बघा 30 आणि हे 35। मग किमान 30, कमाल 35, म्हणून 35 भागेला 30, 7 या 6, 7 5 35 आणि 6 पंचे 30। पर्याय क्रमांक डी। आता DIचे आणखी 3 प्रश्न आहेत बघा। खालील पाय चार्ट एका कुटुंबाच्या बचतीचा व खर्चाचा तपशील दाखवितो। कुटुंबाचे सन 2021 मधील वार्षिक उत्पन्न 2,40,000 होते। यावरून खालील प्रश्न 3 ते 5 ची उत्तरे द्या। बचत 48,000, गृहकर्ज 36,000, वाहतूक 24,000, शिक्षण 28,800, भाडे 36,000, कपडे 24,000 आणि अन्न 43,200। आता आपण पाहूयात यावर आधारित क्वेश्चन कसे आले आहेत ते। एकूण खर्च केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च केली? शिक्षण किती आहे 28,800। एकूण किती बघा 2,40,000। ओके, आणि शिक्षणावर किती खर्च केले 28,800। 28,800 तर 100ला किती? करा तिरपा गुणाकार। म्हणजे काय करायचं आहे 28,800 गुणेला 100 छेदात 2,40,000। 1 शून्य कटला 2 शून्य कटले 1 कटला 2 कटले 1 कटला 2 कटले 1 कटला 2 कटले, बरोबर। पुढे किती राहिलं 24। मग आता 24 1 24, खाली किती राहिले इथे राहिले 4, वरून आले 8। 24 1 24, 24 दुनी 48, म्हणजे 12% खर्च शिक्षणावर झाला। पर्याय क्रमांक बी। ओके, चला पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला की एकूण खर्च केलेल्या रकमेचा कितवा भाग वाहतुकीवर खर्च झाला? वाहतूक कुठे आहे बघा, वाहतुकीवर झाला 24,000 रुपये खर्च। एकूण रक्कम किती होती आपली 2,40,000, यापैकी वाहतुकीवर किती झाला 24,000। ओके, मग आता हा ते काय म्हटले कितवा भाग खर्च केला ना, तर 24,000ला 2,40,000ला 24 आहे, म्हणजे सरळ सरळ जर आपण याला भागितलं किती शून्य 3 शून्य कटले 3 शून्य कटले 24 1 24, 24 1 24, शून्याला 0, म्हणजेच 10वा म्हणजेच 1/10वा भाग खर्च केला। पर्याय क्रमांक सी।
आता तुम्ही म्हणणार सर हे अंशात आले होते, तसं नव्हतं, हे असं होतं 24,000 भागेला 2,40,000 बरोबर. हे 3 कटले, हे 3 कटले, 24 एका 24, 24 10 1/10 पर्याय क्रमांक सी. पुन्हा कन्फ्युजन व्हायचं, लक्षात आलंय. चला पुढे पहा. DIचा शेवटचा प्रश्न आपला. एकूण उत्पन्नाच्या किती टक्के पैसे बचत खात्यात व गृह कर्जात गुंतवले? बचत खाते किती आहे? 48,000. गृह कर्ज 36,000. मग आता 48 आणि 36, 8 आणि 6 1400, 4 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 84,000 बरोबर. मग आता पहा 2,40,000 84,000 ओके. तर 100ला किती? त्रिराशी मांडा, करा तिरपा गुणाकार. मग आपण करू आता तिरपा गुणाकार. 84,000 गुणिला 100 छेदात 2,40,000. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले बरोबर आहे. आता 24चा पाडा म्हणूयात. 24 एका 24, 24 त्रिक 72 आणि खाली 72 म्हणल्यावर किती राहिले होते? हे राहिले 2, हे आला 1, वरून आला 0, 120 भागेला 24. 24 एका 24, 24 8, 24 त्रिक 72, 24 24 5 120 म्हणजे 35% पर्याय क्रमांक डी. आता पहा आपण काय केलं, DIवरती 5 प्रश्न जसे येतात प्रश्न क्रमांक 31 ते 35 तशी चर्चा केली आहे. या अगोदर आपण DIचे एकूण 6 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा पहा जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होणार आहे. आता आपल्यापैकी जे 7 एप्रिल 2024ला सेट परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी आपण 15 सराव पेपरची टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपल्याला 15 सराव पेपर PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील, ज्याच्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल. म्हणजे 750 प्रश्नांचं व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळणार आहे. हे सराव पेपर फक्त पेपर क्रमांक 1 साठीच आहे आणि मराठी माध्यमातूनच आहेत. यामध्ये तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तिथं नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आता हे पेपर आपल्याला कधी आणि कसे मिळतील ते पाहूयात. बघा हे पेपर आपल्याला 24 डिसेंबरपासून पेपर सुरू होत आहे ते 31 मार्चपर्यंत पेपर असणार आहे. सकाळी 11 वाजता पेपर मिळेल PDF स्वरूपात व्हॉट्सअपला, दुपारी 2 वाजता ॲन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. आता जो आपला शेवटचा पेपर असणार आहे हा 31 मार्च 2024ला असणार आहे. सेम सकाळी 11, दुपारी 2 आणि संध्याकाळी 8. आता आपल्यापैकी जर कुणी हा व्हिडिओ नंतरच्या तारखांना पाहत आहात, समजा तुम्ही हा व्हिडिओ फार उशिरा म्हणजे फेब्रुवारीमध्ये पाहतात, तरीही काही अडचण नाही. त्या तारखेपर्यंत जेवढे पेपर झाले तुम्ही फीस पाठवल्याच्या नंतर तेवढे पेपर तुम्हाला लगेच मिळतील व राहिलेले पेपर दिलेल्या टाईम टेबलप्रमाणे मिळेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, ज्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. धन्यवाद.